बघा सभ्य माणसाचे फोटो आणि कोणत्या सभ्य माणसावर अशी कारवाई केली जाते ते पण बघा तुम्ही। हा खूप मोठा व्यापारी बनतो। फायर ब्रिगेडने केलेली कारवाई बघा पुराव्यासहित। नमस्कार, मी पत्रकार प्रवीण जाधव। आत्ताच एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यामध्ये सगळ्या खोट्यांची मालिका चालू आहे आणि कोणतेही पुरावे व्यवस्थित दाखवत नाहीये, पण मी किती खरा आहे हे दाखवायचा प्रयत्न त्याच्यात केला गेलाय। हरकत नाही, प्रत्येकाला अधिकार आहे आपले आपले पॉइंट हे क्लिअर करून दाखवायचे। त्यामुळे तो केलेला केविलवाना प्रयत्न मी समजू शकतो। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सुरुवातीलाच एक मारहाणीचा व्हिडिओ दाखवलाय, तर त्यामध्ये ज्या तुलवे फॅमिलींबद्दल तो सांगतोय की या लोकांनी मला मारहाण केली, मग त्यांना अरेस्ट झालं किंवा काय, तर तो मुद्दा मी तुम्हाला थोडासा थोडक्यात सांगतो। या व्यक्तीने त्या जे फॅमिली आहे तुलवे, त्यांच्या आईला कानाखाली मारली आणि मारहाण केली, त्याच्या वहिनीनं जबर शिव्या दिल्या। त्याच्यानंतर कोणताही मुलगा आपल्या जन्म दिलेल्या आईला झालेली मारहाण बघू शकत नाही, म्हणून त्या रागात आलेल्या तुलवे फॅमिलीतल्या भावांनी त्याला ही केलेली मारहाण आहे। मी त्याचं समर्थन बिलकुल करत नाही, पण मला असं सांगायचंय, त्या मारहाणीनंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, त्यांच्यावर FIR दाखल झाला आणि त्याची तारीख अजूनही कोर्टात चालू आहे। पण त्या विरोधात याच्या तुलवे फॅमिलीच्या आईंनी केलेली FIR ही बेसमरी झाली। 164 ची नोटीस कोणाला मिळाली कोणाला नाही मला माहित नाही, पण ती गोष्ट नंतर रद्द करण्यात आली। हा महत्वाचा पॉइंट होतोय, ते हे लोक शिव्या देतात। अरे शाण्या माणसा, जर तू कोणाला त्रास दिला नाहीस, कोणत्या लेडीजला छेडलं नाहीस, कोणत्या लेडीजला कॅमेऱ्याच्या मागून जाऊन शिव्या दिल्या नाहीस, तर त्या लेडीजला काय वेळ लागलंय तुझ्यासारख्या 6-7 फुटी माणसाला शिव्या द्यायच्या, तुझ्यासारख्या व्यक्तीला मुद्दाम डिवसायचं? तू तर मोठा व्यापारी आहेस, मग तुझ्या कशाला कोण नादी लागेल? तू जे कॅमेऱ्याच्या मागून चाळे करतोस ते बंद कर, लोक तुला त्रास देणार नाहीत, ही माझी शाश्वती आहे तुला। याची दादागिरी बघा, आता तुम्ही स्वतः बघून घ्या। कौन बड़बड़ कौन कर रहा है? बड़बड़ कौन कर रहा है? मेरे फोन लगा ला, दारू का ये सोन में फोन लगा, वीडियो चालू है। हां चालू रख कुछ बोलो। हां चालू रख, वीडियो चालू रख। खेल लो ना, नहीं रुकना, खेल लो ना। मेरा फोन दे, बस चालू रख। फोन करो, रुको 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 रुको, बस नहीं चाहिए था मेरा, नहीं चाहिए था मेरे को। मी तुम्हाला सांगितलं, आपण कोणाचंही समर्थन करायचं नाहीये, ना तिथल्या स्थानिक लोकांचं किंवा ह्यांचं। आपल्याला जे योग्य वाटतंय, आपल्याला जे ठीक वाटतंय त्याच बाजूने आपण बोलायचं। यांनी सांगितल्याप्रमाणे या लोकांचे बरेच इल्लीगल धंदे आहेत किंवा जे काही खराब धंदे आहेत। माझं तुला खुल्लं आव्हान आहे, तू त्या धंद्यांबद्दल पेपर घेऊन माझ्याकडे ये किंवा पोलीस स्टेशनला चल, मला बोलव, मी त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करेन स्वतः। पण तुझे जे काही धंदे आहेत, जे मी मागच्या काही महिन्यांपासून बघतोय, खोटे अकाउंट काढायचे, खोटे अकाउंट काढून युट्यूबवर किंवा इंस्टावर 2-3 फॉलोअर ठेवून ते व्हायरल करायचा प्रयत्न करायचे आणि लोकांना नाहक बदनाम करायचे, हे धंदे मी स्वतः बघितलेले आहेत। त्या संदर्भात मी पोलिसांशी बोललेलो आहे। पोलिसांनी पण सांगितलंय की हे सगळे तुझेच कारनामे आहेत, तुम्ही इग्नोर करा। त्यामुळे तुला मी या प्रकरणावर जास्त उत्तर देणार नाही आणि तुझी क्रेडिबिलिटी वाढवणार नाही। तुझ्याकडे पुरावे आहेत, तू पोलीस स्टेशनला जा, ACP CP कोणत्याही सरांकडे जा, तू कायदेशीर कारवाई कर, माझ्यासारखा व्यक्ती मध्ये येणार नाही, ही मी तुला वचन देतो। हा ज्या रिक्षावाल्यांबद्दल म्हणतोय किंवा अदानीचे जे लाईट वगैरे चोरीचे आहे, आपल्याला खरंच त्या प्रकरणाशी काही घेणं देणं नाहीये। लाईट चोरीचं प्रकरण किंवा रिक्षावाल्यांचं प्रकरण हे आपल्या मुलाच्या मारहाण केलेल्या प्रकरणाशी किंवा लेडीज लोकांना छेडछाड, लेडीज लोकांना शिवीगाळ, अश्लील शब्द वापरणे याच्याशी कुठेही जुळत नाही। याने घेतलेली पत्रकार परिषद फक्त आणि फक्त दिशाभूल करण्यासाठी आहे। जर तुझ्याकडे रिक्षावाल्यांचे पुरावे आहेत तर तू तेही RTO ला जाऊन दाखव आणि त्यांच्यावर RTO ला कारवाई करायला सांग। माझ्यासारखा व्यक्ती बिलकुल मध्ये येणार नाही, मला काही घेणं देणं नाही। रिक्षावाल्यांचं स्टेटमेंट आहे, तू तुझ्या गाड्या तिकडून घेऊन जाताना त्यांना शिवीगाळ करतोस, त्यांना धमक्या देतोस, खोट्या FIR टाकायच्या धमक्या देतोस,
त्याबद्दल तू बोललास तर अतिउत्तम होईल. जर तुझ्याकडे त्यांचे काही रिक्षाचे नंबर किंवा डबल नंबरचे पुरावे आहेत तर तू बिंदास जा. तू त्यांना प्रेशर का करतोस स्टँड युनियन बदलण्यासाठी, याचं उत्तर जर जनतेला दिलंस, पोलिसांना दिलंस तर तुझे उपकार होतील. शाम में जब भी इनकी बाइक जाती है, सईद है, अशरफ है, इनकी टेम्पो आ जाती है, तो ये लोग जानबूझ के उसको और जाम कर देते. जाम करने के बाद गालियाँ देते. अब हम तो उनसे बराबरी नहीं कर सकते, तो हम उनकी गाली सुनते नहीं, हम हमारी मुंडी घुमा लेते. उसके बाद वो लोग जाते उधर पे बोलते काम ये यूनियन तुम्हारे को चेंज करेगा नहीं ना तो हफ्ता वसूली में जमा करा दूँगा. उनका हूँ कि इन लोग को जरा कुछ ना कुछ इन लोग का बंदोबस्त कर लीजिए. इन लोग हम लोग को बहुत डराते और बार बार हफ्ता वसूली में चौकी में लेटर मारेंगे, ये करेंगे, और बार बार हम हमारा रिक्शा छोड़ो, काम छोड़ो और जाओ चौकी जाओ, फिर वहाँ से इधर आओ. ये काम तो इतना रोज रोज तो अपन कर नहीं सकते सर. हम लोग भी एक रिक्शा ड्राइवर है, मैं भी 500-600-700 रुपया कमाने वाला आदमी हूँ. हा जे सांगतोय 2014 मध्ये लोक जो उल्लेख करतात यांनी केलेल्या गुन्ह्यांचा, आणि त्याच्यामध्ये तिथले काही लोक आहेत, आणि नंतर कोर्टाने मला याच्यामध्ये डिस्चार्ज केलं किंवा मला बाइज्जत बरी केलं. चांगली गोष्ट आहे, पण तू सांगतोयस त्याप्रमाणे 2014च्या FIR ची कॉपी ही आमच्याकडे पण आहे. त्याचा CC नंबर, केस पडलेला नंबर आमच्याकडे आहे. कोर्टाने तुला त्याच्यामध्ये काय काय मेन्शन केलंय, तुझ्यासोबत कोणाकोणाची नावं आहेत, तू त्या प्रकरणात त्या समोरच्या व्यक्तीला कसं मारलंयस काय. त्याच्यानंतर कोर्टाने जे काही डिसिजन घेतलं त्याचा आम्ही सन्मान करतो, आणि त्याच्यामध्ये तुला जर रिलीज केलं असेल तर चांगली गोष्ट आहे. पण तू असं सांगू नकोस त्याच्यामध्ये दुसऱ्यांची नावं आहेत. ती कॉपी माझ्याकडे पण आहे, त्याच्यामुळे प्लीज बोलताना विचार कर. या ज्या सईद खानला माझ्या एवढं प्रेम उफाळून येतंय, माझं नाव तो एवढ्या वेळा घेतोय, मला खरंच अभिमान आहे की तो माझं नाव घेतोय, तो माझी आठवण काढतोय, आणि मी त्याला थँक्यू बोलतोय. त्याने उल्लेख केल्याप्रमाणे 18 महिने का 2.5 वर्ष मी त्याला फॉलो करतोय किंवा त्याचा पाठपुरावा करतोय, तर चुकीचं सांगतोय. मी तुम्हाला पेपर घेऊन दाखवत आहे की हे प्रकरण हे जे आहे ते 3 फेब्रुवारी पासून मी चालू केलेलं आहे. त्याची तारीख मी तुम्हाला दाखवतोय, आणि हे लीगल मी आयुक्त, पालिका सहाय्यक आयुक्त, तसेच जे पण झोनचे आहेत, लायसन डिपार्टमेंट, तर त्यामुळे त्यांनी कितीही आवचा भाव केला तरी मला कोणताही फरक पडत नाही. त्याच्यानंतर तो सांगतोय की प्रवीण जाधव किंवा इतर लोक माझ्या भावाच्या दुकानावर किंवा माझ्या वाईफच्या दुकानावर काही एलिगेशन्स करतायत. तर खरंच त्याच्या वाईफचं दुकान कोणतं किंवा काय ते मला माहित नाही. त्याच्या भावाच्या दुकानावर आणि त्याच्या दुकानावर मी एलिगेशन केलेत, काही कागदपत्र, काही पाठपुरावा मी केलाय, आणि मी तो करणार हे ठामपणे सांगतो. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलंय की मला तंग करतायत, मला पैशांसाठी हे करतायत. पण ए भल्या माणसा, तू सगळ्यांना सांग तुझा धंदा काय आहे ते. जर तू ठामपणे सांगितलंस तर खूप बरं होईल. हे त्याचे माहिती अधिकारचे पेपर आहेत, मी तुम्हाला दाखवतोय. त्याच्यामध्ये स्पष्टपणे मेन्शन केलंय की त्याच्यावर कोणत्या तारखेला काय काय कारवाई केलंय. त्याच्यावर 2023, 2022 अशा बऱ्याच वेळेला 5-5 हजारचे दंड केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की तुम्ही बॅन प्लास्टिक, जे महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने बॅन केलेले प्लास्टिक आहे त्याचा वापर करताय, त्याची विक्री करताय, आणि त्याच्याबद्दल मारलेला हा फाईन आहे. त्यामुळे अर्धवट माहिती देऊन पत्रकार परिषद होत नाही. स्वतःला कितीही तू शुद्ध आणि क्लिअर दाखवण्याचा प्रयत्न केलास तरी तू पूर्णपणे स्वतःला सिद्ध कर. मी तुला ओपन चॅलेंज देतो, तुझे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. त्याच्यानंतर तो जे सांगतोय की मी त्याच्याकडे काही पैशांची मागणी केली किंवा काय, त्याने कधीही कुठेही प्रूफ करून दाखवावं की मी त्याच्याकडे कुठे पैशांची मागणी केले किंवा कधी मागणी केले, किती केले, कोणत्या फोनवरून केले, तुझ्याकडे कोणते पुरावे आहेत. तो जी गोष्ट सांगेल मी ती करायला तयार आहे. तो किंवा प्रशासन मला कोणतीही शिक्षा देईल ती मी घ्यायला तयार आहे. माझ्या चारित्र्यावर जो डाग तो उडवण्याचा प्रयत्न करतोय त्याचं मी त्याला 100 नाही 200% कायदेशीर उत्तर देणार आहे. आणि तुझा पाठलाग मी सोडणार नाही.
हे माझं तुला अशरफ खान आणि सईद खान हे उघड चॅलेंज आहे, उर्फ प्लास्टिक. हे तू लक्षात ठेव. ज्या खोटे नाटे तू आरोप करतोयस त्याची उत्तर मी तुला द्यायला लावणार आणि मी स्वतः देणार. देवनार शिवाजीनगर दोन्ही पोलीस स्टेशनला FIR. तुम्ही बघू शकता बॅन प्लास्टिक जे राज्य केंद्र सरकारने बॅन केलेलं आहे, ज्याच्यामुळे मानवी जीवाला कॅन्सरचा धोका उद्भवतो. हजारो लाखो प्राणी पक्षी मरू शकतात. अशा प्लास्टिकची सर्रास हा विक्री करतोय आणि म्हणतोय की मी खूप शुद्ध आहे. तुम्ही स्वतः बघून घ्या. बघा इथं किती छान दुधाचा, दह्याचा, फळांचा व्यापार आहे. मैं बहुत बड़ा बिझनेसमॅन हूँ. सरकारच्या डोळ्यामध्ये कसं धूळ चारतोय बघा. या व्हिडिओमधून मी MPCB महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि BMC यांना वारंवार विनंती केली. त्याने सांगितल्याप्रमाणे या प्रकरणाची चौकशी चालू आहे असं तो सांगतोय आणि मला प्रशासनावर विश्वास आहे. चांगली गोष्ट आहे. प्रशासनावर, पोलिसांवर आणि मुख्यमंत्र्यांवर, गृहमंत्र्यांवर मला सुद्धा ठामपणे विश्वास आहे. जी चौकशी चालली याच्यामध्ये यांनी मेन्शन केलेला आहे, उल्लेख केलेला आहे की प्रवीण जाधव यांनी मला कुठेतरी आमच्या एरियाच्या इथे भेटला आणि माझ्याकडे काही पैशांची मागणी केली. त्याने माझा कॉल रेकॉर्ड दाखवावा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, माझा कॉल रेकॉर्ड दाखवावा, त्यांनी रेकॉर्डिंग दाखवावी, मी भेटलेल्याची व्हिडिओ, ऑडिओ काय असेल ती दाखवावी आणि त्यांनी प्रूफ करावं की मी त्याच्याकडे ही पैशांची मागणी केली, त्याच्यानंतर हे झालेले FIR आहेत. असं बिलकुल झालं नाही. हा माझ्या भेटीसाठी भीक मागतोय हे मी तुम्हाला खुल्लेपणाने सांगतोय की यांच्या त्यांच्या थ्रू, मित्रांच्या थ्रू, पण मी ह्याला अजूनही भीक घातलेली नाही आणि घालणारी नाही. मला त्या गरीब मुलाला आणि जे रहिवासी त्रस्त आहेत त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि तो मी मिळवून देणार. यांनी कितीही विषय भरकटवण्याचा प्रयत्न केला, विषयाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला, तरी मी ठामपणे सांगतो हे प्रकरण फक्त आणि फक्त महिलांना हा शिवीगाळ करतोय त्यामुळे चाललेला आहे. तिथल्या लोकांना सतवतो त्यामुळे चाललेला आहे. आणि आपण जो व्हिडिओ चालवलाय त्या मुलाला न्याय मिळवून द्यायचा आहे, कारण त्याच्या व्यतिरिक्त अजूनही मुलांना त्याने मारलंय. तो व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतो. आणि मुलाचा खोटा आणि चुकीचे आरोप घेऊन व्हिडिओ व्हायरल केलाय की काहीतरी नशा करायचा वगैरे. ज्या मुलाकडे गावाला जायला ट्रेनच्या तिकिटाला पैसे नव्हते म्हणून तो मुलगा दुसऱ्या दुकानात कामाला लागला. तो मुलगा काय खोटे कोणते नशा करणार आहे, कोणते धंदे करणार आहे. तो मुलगा सेफ आहे. तो एका जागी काम करतोय. त्याचं ठिकाण, त्याचं सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. योग्य वेळी कोर्टामध्ये त्याला मी सादर करेन हे वचन मी या प्लास्टिक उर्फ प्लास्टिक यांना देतोय आणि खात्रीपूर्वक सांगतोय त्या मुलाला मी सादर करेन. जर तू कोणत्या PI देशमुखांना, सिनियर PIंना त्यावेळेस घेऊन गेला होतास तर कोणती FIR तू दाखल केलीस किंवा कोणती साधी NC दाखल केलीस किंवा त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये तू घेऊन गेलास, तो व्हिडिओ असेल तर माहिती अधिकारामध्ये किंवा तुझे सोर्स वापरून तो व्हिडिओ दाखव, मग मी तुला मानतो. तू सरळ सरळ त्या मुलाला मारल्याच्या नंतर तो पोलीस चौकीमध्ये जाऊ नये म्हणून धमक्या दिल्यास, ती पुढी त्याच्या खिशात टाकलीस आणि सांगितलंस तुला मी NDPS मध्ये अडकवेन. त्यामुळे तो मुलगा घाबरून तुझ्या मारहाणीच्या नंतर गावी पळून गेला. हे सत्य आहे आणि हे जगासमोर येऊ दे आणि हे सत्य तो मुलगा सांगणार याची मी तुला खात्री देतो. जे तो व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दाखवतोयस की तो मुलगा बोलतोय मला ह्या लोकांनी नाही मारलं, ही गोष्ट आहे. व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्या सेकंड दिवशी त्या मुलाला तू पुन्हा धमकी दिलीस आणि त्या मुलाला तू पुन्हा सांगितलंस. आता ज्याप्रमाणे तू सांगतोयस त्या मुलाच्या वडिलांचं स्टेटमेंट मी तुला समोर दाखवतो, ते पण बघून घे. इमरान अहमद, बिरमा गांव, सराय मीर, जिला आजमगढ़, UP. मेरा लड़का अब्दुल रहमान उर्फ सादान, जो कि सादान के नाम से जाना जाता है, उसके बाद वो गांव के मदरसे में पढ़ाई कर रहा था. अशरफ 2023 मई में मेरे लड़के को भगा के बॉम्बे लेके गया. बाद में मुझको पता चला 4 महीने के बाद कि तुम्हारा लड़का बॉम्बे में अशरफ के यहाँ है. उसके बाद जब वो घर आने के लिए कह रहा था
तो ये लोग ना उसको टाइम से खाना दे रहे थे, ना पैसे दे रहे थे। वो घर आने के चक्कर में इन लोगों से कह रहा था, ये लोग कह नहीं जाना है। वो सोचा कि कहीं काम कर लूँ, मेरे कुछ पैसे हो जाए भाड़ा तो मैं गांव चला जाऊं। उसके बाद जो है कहीं चाय की पत्ती की दुकान पे कहीं लगा, 5-7 रोज़ काम किया। उसके बाद ये लोग जो है उसको ढूंढ रहे थे। उसको ढूंढते ढूंढते अशरफ, सईद उर्फ मुन्ना और 3 इनके साथी और उसको ढूंढ के कहीं से ले आए। उसके बाद जो है उसको रूम में बंद किए। बंद करने के बाद उसको कपड़े उतरवाए, लात घूंसे और जो है बेल्ट से उसको मारे। उसकी वीडियो बनाए। कभी अशरफ मारता था तो मुन्ना वीडियो बनाता था, कभी वीडियो मुन्ना बनाता था तो अशरफ मारता था, और उसके जो 3 साथी वो भी मारते थे। और उसकी वीडियो बनाए, उसको नंगा किए। उसके बाद जो है उसको 3-4 रोज़ उसको किसी रूम में बंद कर दिए। कहे अगर मेरा नाम या मेरे भाई का या अरशद प्लास्टिक वाले का नाम अगर कहीं लिया तो बॉम्बे में मैं तुमको मरवा दूंगा, और मेरा कहीं नाम गांव में भी लिया तो ये जान लो कि मैं आ जाऊंगा तो मार दूंगा। कहीं भी हो जाए कुछ, मेरा नाम नहीं आना चाहिए अगर ज़िंदा रहना है। उसके हा जो महात्मा आहे सईद खान, अशरफ खान, हे जे सांगतायत मी खूप क्लीन आहे, मी खूप चीट आहे, ह्यांनी साम दाम दंड भेद सगळं वापरून बघितलं. मला विकत घेण्याचे प्रयत्न केले. त्याच्यानंतर गावाला जाऊन त्या मुलाला मन चेंज करण्याचा प्रयत्न केलं. त्याच्या वडिलांशी बोलायचा प्रयत्न केला. त्याच्या वडिलांना 10 लाखाची ऑफर दिली या माणसाने की ही FIR बेसमरी कर किंवा स्टेटमेंट दे. पण तो मुलगा त्याने आपल्याला वचन दिलं होतं की सर तुम्ही माझ्यासाठी लढा, मी तुमच्या कोणत्याही प्रकरणात मागे हटणार नाही. म्हणून तो मुलगा अजूनही ठाम आहे, त्याला मी समोर 100% आणणार. ह्याच्या सगळ्या गोष्टी करून झाल्या. गावामध्ये ह्यांनी मीटिंग घेतल्या. त्या मीटिंग मधून ह्याला हाकलून लावलं. त्याच्यानंतर ह्यांनी पुन्हा मला खरेदी करण्याचा प्रयत्न केला, पण मी विकलो गेलो नाही. म्हणून आता हा माझ्यावर खोटे आरोप करतोय, ते मी सिद्ध करून दाखवणार. मी याच्यासारखा बोलघेवडेपणा करणार नाही. तो सांगतोय ना ज्याप्रमाणे की घरात कोणाच्या भांडणं नसतात, माझा आणि माझ्या वहिनीची भांडणं झाली, मला मान्य आहे, पण मी असं काही केलं नाही. मी त्यांना पैसे दिले, 100% तू पैसे दिलेस, आणि तुमचा जो काही घरगुती मॅटर आहे त्याच्यात मला पडायचं नाही, मी पडणार पण नाही. पण तू जे खोटं सांगतोयस पॉइझनचं वगैरे, त्याचा व्हिडिओ मी दाखवतोय तुम्हाला, तो पण बघून घ्या. याच्या घरातल्या कमीत कमी 10, 12 ते 15 जणांनी त्यांना अक्षरशः खाली पाडून पाडून मारलंय. त्यांच्या घरात घुसून मारलंय, त्यांना काठीने मारलंय, त्यांची केस पकडून त्यांना आपटून आपटून मारलंय. आणि हे मी पुराव्यासहित तुम्हाला दाखवत आहे. मला सवय नाही, मी वाऱ्यावर ओघम बोलणार नाही. मी तुम्हाला पुरावे दाखवतोय, ते बघून घ्या. त्याच्यानंतर ज्या वेळेस ती महिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली, आणि ह्या लोकांना कळलं हे प्रकरण आता आपल्यावर शेकणार आहे. त्यावेळेस या लोकांनी त्यांना शब्द दिला की आम्ही तुम्हाला पैसे देतो. काही लोकांना मध्यस्थीसाठी घेतलं
आणि त्या लोकांना पैसे देऊन त्या घराचे कोणत्या उपकाराचे नाही, त्या घराचे पैसे देऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. माझं त्या पण फॅमिलीशी बोलणं झालेलं आहे. त्यामुळे प्रवीण जाधव वाऱ्यावर कोणत्याही गोष्टी बोलणार नाही. हे दाढी लक्षात ठेव तू. असे सांगतायत की मला प्रशासनावर विश्वास आहे, मी प्रशासनाला सपोर्ट करतोय. ज्या वेळेस काही प्रकरणांमध्ये ह्याला पोलीस पकडायला जातात किंवा एकदा पकडायला गेले होते, हा पोलिसांशी किती रिस्पेक्टने वागतोय किंवा कशी धतिंग करतोय ते सगळ्यांनी बघा. मी सन्माननीय CP साहेबांना, DCP साहेबांना आणि जे कोणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत आणि मुंबई पोलीस आयुक्त आहेत किंवा जे कोणी हा व्हिडिओ बघतात त्यांना रिक्वेस्ट करतोय, तुम्ही बघा हा पोलिसांशी कशी वागणूक करतोय, कशी धतिंग करतोय, हा कोणाच्या जीवावर ही धतिंग करतोय. आणि त्याच्यानंतर यांनी बोलावं मी पोलिसांचा सन्मान करतोय, मला विश्वास आहे. भाई डीवीआर ले लो ना सर, पहले डीवीआर ले लो, चलता हूँ. क्या हो गया? आप पहले डीवीआर. तू किती पोलिसांवर काय काय एलिगेशन्स केलेत आणि किती पोलिसांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलायस. जर मी माहिती अधिकारात ते काढलं तर तुझी पळता भुई थोडी होईल. त्यामुळे प्लीज माझी तुला विनंती आहे, वारंवार तू कोणाच्याही नादी लाग. मी फक्त 4 महिन्यात तुझ्या खऱ्या गोष्टी बाहेर काढल्यात. माझ्यावर खोटे एलिगेशन करू नको आणि करायचे असतील तर बिंदास कर, पुरावा सादर कर. अन्यथा मी तुला कायदेशीर कसं लपटायचं ते लपटेन. मला तुझ्या 1 रुपयाची भीक नकोय. मी यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी शेवटपर्यंत तुझा पाठलाग सोडणार नाही. तुला वचन वारंवार देतोय, कुठेही पळ, मी तुझ्या मागे आहे. सगळ्यात शेवटी साहेब सांगतायत की मी त्या जी वहिनी आहे तिला 27 तारखेला मारलं, 27 तारखेची जर हे बघा स्टेटमेंट आहे. तर मी तुम्हाला काळजीपूर्वक सांगतो, कॉन्फरन्समध्ये आम्ही घेतलेला कुठेही तारखेचा उल्लेख केलेला नाही. किती तारखेला मारलंय, काय केलंय ते पुरावे आमच्याकडे आहेत. त्याच्यानंतर काय झालं काय नाही झालं, त्या महिलेने स्टेटमेंट बदललं नाही बदललं हा चौकशीचा भाग आहे. त्यामुळे त्या प्रकरणात मी बोलणार नाही. आणि महत्वाची गोष्ट, यांनी कधी मारलंय, किती तारखेला मारलंय ते व्हिडिओ सगळे मी तुम्हाला दाखवले आहेत. तर याने केलेल्या खोट्या अपील प्रमाणे मी तुम्हाला खरं अपील करतो आणि खरंच खूप संवेदनेने बोलतोय की जे कोणी आपले महाराष्ट्राचे आयुक्त, मुंबई आयुक्त आहेत, माफ करा, गृहमंत्री आहेत, DCP साहेब आहेत, मी नाव घेऊन सांगतो, सन्माननीय समीर शेख साहेब, मला तुमच्या कार्यक्षमतेवर आणि तुमच्या केलेल्या कारवायांवर खूप प्रचंड आत्मविश्वास आहे. तुम्ही साताऱ्यासारख्या शहरामध्ये 100 पेक्षा जास्त तडीपारी केलेल्या आहेत. तुमचा पूर्ण रेकॉर्ड मी वाचलाय, ऐकलाय. मला खरंच तुमच्यावर 100% विश्वास आहे. तसेच सन्माननीय अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील साहेब, मी तुम्हाला खरंच नाव घेऊन विनंती करतो आहे, या प्रकरणामध्ये तुम्ही खरंच एवढ्या दिवस मदत करताय. आता तुम्हाला मी कळकळीची विनंती करतोय, हे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावा. त्या मुलाला कधीही गरज लागेल, पोलीस प्रशासनाला कधीही कोणतीही मदत लागेल, मी करायला तयार आहे. आतापर्यंत हे प्रकरण इथपर्यंत खेचलंय, आता याच्या पुढे पण घेऊन जायला कोणतीही मदत लागेल मी करायला तयार आहे. आणि शेवटी मी सांगतोय तुम्हाला, हा जे सांगतोय खोटे एलिगेशन सांगतोय, मला 1 पैशाचा फरक पडत नाहीये. सन्माननीय साहेब, जेवढे पण अधिकारी आहेत साहेब, त्यांना माझी विनंती आहे, हा व्यक्ती अक्षरशः 2 दिवसापूर्वी मला कोणाला वाया कॉल करून मला विनंती करत आहे की प्लीज हे प्रकरण थांबव, तुला काय असेल तर मी द्यायला तयार आहे. माझी जर समोरच्या व्यक्तीकडे रेकॉर्डिंग असेल, मी नाव घेऊ शकत नाही, पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तर त्या व्यक्तीने ते रेकॉर्डिंग दाखवावी. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे, याचा त्रास 10-12 वर्ष झाली लोक सहन करतायत, अशी अल्पवयीन मुलं सहन करतायत, काम करणारे सहन करतायत. नशीब आहे 2 मुलं समोर आलेत, अजून कितीतरी मुलं आहेत ती समोर आली नाहीत पण मला भेटलेत. तर त्यामुळे मी तुम्हाला ते पुरावे द्यायला तयार आहे. तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा, ही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. धन्यवाद.